नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर हो, आता कामिनीला वाटतं की तिने खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि हा जबरदस्त प्लॅन तिचा सक्सेसफुलच होणार आहे. पण तसं काहीही नाही. आता स्वतः अन्नपूर्णा यामध्ये चढून आता तिचा असा काही प्लॅन आता अनसक्सेसफुल करणार आहे. तर हो, आता अन्नपूर्णा स्वतः त्या कामिनीला असा काही जबरदस्त धडा शिकवणार आहे की तिला जन्माची अद्दल घडली पाहिजे असा तिने प्लॅन केला. तिने आता अनिकाकडून तर काही काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण अनिकाने आता वेळेवरती रागिनीने येऊन ते गोष्ट मोडून देऊन तिला काहीही माहिती पडू दिलं नाही, ती म्हणजे अन्नपूर्णाला. तेव्हा आता अन्नपूर्णा विचारात हॉलमध्ये बसलेली असते की नाही, मला 100% असं वाटते की काहीही झालं तरी हे सर्व कृत्य आजोबांच्या ॲक्सिडंटचं कृत्य आता कामिनीनेच केलेलं आहे आणि ही कामिनी काहीही करू शकते. असे कसे की आजोबा बाहेर जाऊ शकतात आणि असं कसं घडून येऊ शकतं? खरंच यामागे नक्कीच कामिनीचा काहीतरी हेतू असू शकतो असा ती विचार करते. तेवढ्यातच तिथं राजन येतो आणि राजन बोलतो, काय झालं आई? एवढ्या विचारात काय आहेस गं तू? काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आणि नको गं चिंता करू, बाबा लवकरच ठीक होतील. त्यावर इकडे आता लगेच अन्नपूर्णा बोलते की राजन, तुला माहिती आहे, काहीही झालं तरी मला असं वाटते की ही कामिनी जो स्वतःचाच बनाव रचवते की ती गायब आहे. ती कुठं गेली याबद्दल अनिका आणि रागिनीला काहीही माहिती नाही असं त्या बोलतात. पण असं नाही आहे. नक्कीच यामागे आता काहीतरी मोठा प्लॅन, मास्टर प्लॅन कामिनीने केलेला आहे. पण काहीही झालं तरी आता मला या कामिनीचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. त्यावर आता राजन बोलतो की पण आई, तू काय करणार आहे? त्यावर आता ती लगेच राजनलाच सांगते की आपण आता असं सांगू की बाबा बोललेत, बाबा आमच्यासोबत बोललेत आणि आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की बाबाला आता 2 दिवसात पूर्णत्वास त्यांची वाचा फुटणार आहे आणि ते खडं बोलू शकणार आहे. त्यांची मेमरी पुन्हा पहिल्यापेक्षाही स्ट्रॉंग झालेली आहे. असं आपण आता कामिनीपर्यंत हे पोचू आणि हे फक्त तू आणि तू करू शकतोस. तेव्हा आता ही रागिनीपर्यंत जोपर्यंत न्यूज पोचणार तेव्हा हे कामिनीला पोचणार. त्यावर असं मायलेकांनी प्लॅन केलेला असतो. आता राजन लगेच रूममध्ये जातो, बेडरूममध्ये, आणि जिथं बाबा असतात, आता बाबांनी डोळे उघडलेले असतात. तेव्हा आता खोटं नाटक करते की ठीक आहे बाबा, आई, अगं आई ये ना गं, बघ ना, बाबा माझ्याशी बोलले, बाबाने मला राजन म्हटलं आणि राजन म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की आता त्यांना बरं वाटतंय. अगं बाबा बोलले आणि आताच मी डॉक्टरांना कॉल करून हे सर्व कळवलं. तेव्हा डॉक्टर बोलले की आता बाबा 2 दिवसांनी पुन्हा खडं बोलू शकतील आणि ते पुन्हा स्ट्रॉंग त्यांची मेमरी परत येऊ शकते. त्यावर इकडे आता लगेच तिथं रागिनी येते. आता रागिनी थोडीशी हादरते. तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद गायब होऊन जातो आणि ती पुन्हा तिथं गडबड करते आणि बोलते की नाही, बाबा कसे बोलू शकता? मला तर आईने सांगितलं की ते बोलणार नाही आणि त्यांची मेमरी कधीच परत येऊ शकणार नाही. हे असं कसं? तेव्हा आता लगेच इकडे अन्नपूर्णा बोलते की रागिनी, तू काय बोलली? काय सांगितलं तुला कामिनीने? आणि कोणी सांगितलं की बाबांची मेमरी परत येणार नाही? त्यावर आता कामिनी बोलते, मनातच विचार करते रागिनी की काय झालं, हे मी काय बोलून बसली? तेव्हा ती बोलते की नाही आई, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बाबाची मेमरी परत आली ना तर खूपच चांगलं होणार. तेव्हा आता लगेच इकडे ती तिथून निघून जाते. तेव्हा लगेच आता राजन तिच्या मागावरती जाते. आता ते रूममध्ये गेल्यावर लगेच दरवाजा लावून घेते आणि लगेच कामिनीला कॉल करते. आता हे सर्व लपून छपून ऐकत असतात, ते म्हणजे अन्नपूर्णा आणि राजन. तेव्हा आता लगेच ती रागिनी कामिनीला कॉल करून बोलते की ए आई, तुला माहिती आहे का, त्या म्हाताऱ्याला जो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याला आता त्यांची सर्व काही नजर आलेली आहे, तो बोलू शकतो आई, तो शुद्धीवर आला आहे, तू काहीही कर आणि आता हा म्हातारा 2 दिवसाच्या आत बोलायच्या अगोदर याला या जगातून नाहीसं कर आई, नाहीतर हा ना
तुझं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर आणणार आणि ती अन्नपूर्णा, ती म्हातारी तुला या घरातून बाहेर काढणार. खरंच आई, मी तुला सांगते, तू हा जो काही प्लॅन तू केलेला आहे ना, तो बाजूला ठेव आणि घरी ये आणि घरी येऊन आज संध्याकाळी या म्हाताऱ्याला या जगातून नाहीसं कर. तेव्हा आता असं एका क्षणासाठी इकडे आता अन्नपूर्णा हादरते आणि ती बोलते की राजन, हे बघ, मी छोटासा प्लॅन केला आणि या प्लॅनमध्ये ही कामिनी फसली. आज संध्याकाळी स्वतःच्या हाताने मला तिला रंगेहात पकडायचं आहे आणि तिला अशी काही शिक्षा करायची आहे की ती जन्माची अद्दल तिला घडवून आणणार आहे. तेव्हा आता इकडे रात्र झालेली असते. तेव्हा आता सर्व आजोबांचं जेवण वगैरे आटोपलं असतं आणि आजी आणि राजन झोपण्याचं नाटक करतं. तेव्हा आता लगेच इकडे रागिनी हळूच जाते आणि हॉलमधला दरवाजा उघडते. कारण आता रागिनीने आणि कामिनीने एक जबरदस्त छोटासा प्लॅन ठरवलेला असतं की आजोबाला आज रात्री या जगातून नाहीसं करायचं. म्हणून आता इकडे कामिनी आतमध्ये येण्यासाठी आता रागिनी हळूच दरवाजा उघडते आणि कामिनी आतमध्ये सरळ आता आजोबांच्या बेडरूमच्या दिशेने जातात. तर आता बाजूलाच असलेली एक पिलो आता ती कामिनी पकडते आणि आजोबाच्या चेहऱ्यावर ठेवते. तेव्हा आजोबा आता जशी आजोबांना सुद्धा बेशुद्धीचं नाटक करतात, ते आजोबा आता शुद्धीवर येत आता कामिनीला जबरदस्त अशी लाथ मारतात. तर तेवढ्यातच तिथं येतो ते म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा. आता अन्नपूर्णा स्वतः कामिनीच्या हातात पिलो बघून मात्र तिला खूप प्रचंड राग आलेला आहे. आता हातात पिलो बघून मात्र तिला प्रचंड राग आलेला असतो. म्हणून आता ती जबरदस्त अशी कामिनीच्या कानाखाली मारते आणि बोलते की हे बघ कामिनी, हां, आम्ही जो काही तुला या घरात आणण्याचा प्लॅन केलेला होता तो सक्सेस झालेला आहे. पण तुझा जो प्लॅन होता ना कामिनी, तो अनसक्सेसफुली राहिलेला आहे. कारण तू जो स्वतःचा बनाव रचलेला होता की तू कुठंतरी नाहीशी झालेली आहे. मला माहिती आहे गं, तू अशी सहजासहजी या घरातून जाणार नाही आणि यामागे नक्कीच तुझा काहीतरी प्लॅन असणार. हे बघ, आज मात्र तू पुन्हा तुझ्या जाळ्यात फसलेली आहे. या तुझ्या मूर्ख मुलीनेच तुला फसवलेलं आहे. कामिनी, खरं तर मला ना तुला एवढी मोठी शिक्षा द्यायची आहे की जी तू जन्मभर आठवण ठेवशील आणि कधीही कुणाच्या जीवावरती पुन्हा उठणार नाही. पण आता मात्र मी तुला एकच शिक्षा देतो की आजच्या नंतर कधीही तू अन्नपूर्णा निवासमध्ये राहणार नाही. आणि लगेच राजन पोलिसांना कॉल करतो आणि स्वतः कंप्लेंट देत आता पोलिसांना सांगतो की हिने माझ्या वडिलाच्या जीवावर जीव घेणा हल्ला केलेला आहे. या कामिनीला आता फाशीची शिक्षा व्हावी, हेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता लगेच इकडे कामिनीला पोलीस घेऊन जातात. तर रागिनीच्या अशी जबरदस्त कानाखाली आता राजन मारतो आणि बोलतो की एक सून म्हणून तू या घराला कलंक आहेस रागिनी. खरं तर तुलासुद्धा या घरातून बाहेर काढण्यात यावं हीच मी आईला एवढी रिक्वेस्ट करतो. तर आता इकडे स्वतः अन्नपूर्णा खूप क्रोधित झालेली असते. तिने एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे की मला तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही. कारण ही जी आलिशान महालात तू राहतेस ना, तो माझा आहे आणि मी सांगते की आजच्या आज तू बॅग भरून या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला तुझ्या आईसारखंच पोलिसाच्या हवाली करणार. त्यावर इकडे आता घाबरलेली कामिनी आणि रागिनी खूप रडायला लागतात. त्यांना काय करावं कळत नाही. तर अशा प्रकारे आता अन्नपूर्णा आजीच्या हुशारीने इकडे मात्र आता कामिनी आणि रागिनीचं खरं रूप राजन आणि अन्नपूर्णा आजीसमोर आलेलं आहे. तर इकडे मात्र आजोबांचा ॲक्सिडेंट घडल्यानंतर आता आजोबासुद्धा घडघड बोलायला लागलेले आहे. तर अशा प्रकारे प्रेक्षकांना आता अन्नपूर्णा आजीसमोर कामिनीचा डाव आता खरा आलेला आहे. त्याप्रकारे आता आजोबा स्वतः आता कोंबडीविषयी सत्य आजीला लवकरच सांगणार आहे. आता आजीला तिची कोंबडीची नात आहे हे सत्य कळणार आहे. तेव्हा आता कोंबडीची सुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये जबरदस्त एंट्री होणार आहे आणि त्यासोबतच गौरीची सुद्धा. आता प्रेक्षकांनो, गौरी आणि कोंबडीची एंट्री तुम्हाला अन्नपूर्णा निवासमध्ये आवडेल का हे नक्की आम्हाला कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.